आपण आज बघणार आहोत सिंपल पालक पनीर रेसिपी। पालक पनीर रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, लसूण आल्याची पेस्ट, बारीक चिरलेला टोमॅटो, पनीरचे तुकडे म्हणजे क्यूब्स केलेले आणि पालक बारीक मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे। या प्रकारे आपले सगळे साहित्य आपल्याला लागणार आहे। सिंपल साहित्य आहे। त्यासाठी कढईत आधी तेल तापवून घ्या, त्यामध्ये नंतर मग जिरं घाला, थोडीशी मोहरी घाला आणि जिरं मोहरी चांगले तडतडले की त्यामध्ये टाका बारीक कापलेला कांदा आणि आपल्याला बारीक कापलेला जो कांदा त्यात टाकणार आहे त्याला छान गुलाबीसर होतपर्यंत छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तो गुलाबी झाला की त्यात आपल्याला टाकायची आहे लसूण आल्याची पेस्ट आणि त्या दोघांनाही छान एकजीव असं करून घ्यायचं आहे सुगंध सुटतपर्यंत। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे जसं की आपण बघतोय टोमॅटो हा आधीच घालायचा, कारण त्यामुळे तो छान गलतो आणि पूर्ण तो एकजीव होऊन जातो आणि त्याचा अर्क पण छान उतरतो। त्यानंतर आपल्याला त्यात घालायची आहे हळद आणि लाल तिखट आणि त्यांनाही सगळं एकत्र करून घ्यायचं, म्हणजे ते मसाला छान भाजला जातो। त्यानंतर तुम्ही त्याच्यात घाला थोडंसं मीठ तुम्हाला हे चवीपुरतं घालायचं आहे। तुम्हाला ज्या प्रकारे लागतं, तुमची जितकी भाजी आहे त्यानुसार तुम्हाला मीठ घालायचं आहे आणि त्यालाही सगळं एकजीव चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत आपण जी मिक्सरमधनं बारीक केलेली पालकला बारीक करण्यासाठी काय करायचं, आधी तिला गरम पाण्यात मीठ टाकून थोडा वेळ गरम पाण्यात ठेवायचं आणि त्यानंतर मग तिला थंड पाण्याने धुवून काढायचं। तुम्ही पाहिजे तर बर्फाच्या पाण्यात पण करू शकता। त्यामुळे काय होतं, पालकाचा रंग जे आपण पालकची प्युरी बनवतो त्याचा रंग असा हिरवाच राहतो आणि भाजी पण आपली छान हिरवीगार होते। आता यामध्ये फिल्टर वापरल्यामुळे त्याचा कलर थोडा वेगळा दिसतोय आणि बघा त्यानंतर आपल्याला थोडी उकळी आलेली आहे आणि पालकीला छान तेल पण सुटलं आहे। तर मग त्यात आपण घालूयात पनीरचे तुकडे। पनीरला पण आपण गरम पाण्यात कोमट पाण्यात आपल्याला मीठ घालून थोडा वेळ त्यात ठेवायचं। त्याने काय होतं, आपलं पनीर छान असं मऊ मऊ राहतं। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।